राम वनवासातून 14 वर्ष वनवास काढून आलते, तर जेव्हा रावणाला पराभव करून आलते तेव्हा त्यांनी हे त्यांचा आनंदाचा क्षण होता, म्हणून ते घाबरल तो बघून. तू काय करते लॉगिंग? तर मित्रांनो, आता बघू शकता जो पुढं चाललेला आहे ना, तो ज्याच्या हातामध्ये बॅग पार्सल वगैरे, तो माझा मित्र आहे. बघू आपण त्याला सरप्राईज देऊ. खूप दिवसानंतर आपली भेट नाही झालेली त्याच्यासोबत, आपण धप्पा देऊ त्याला. त्याला माहित नाही मी त्याच्या पाठीमागे आहे म्हणून. आपण लपत लपत जाऊ, त्याला धप्पा देऊ. त्याला माहित नाही मी त्याच्या पाठीमागे. खूप दिवस झाले आम्ही एकत्र काम करायचो जॉबला, पण त्यांनी पण जॉब सोडलेला आणि मी पण जॉब सोडला. तर बघू मी त्याला आता धप्पा देतो. घाबरेल तो बघून. तू काय करते लॉगिंग? खूप दिवसानंतर भेटलो आपण. खूपच दिवसानंतर. व्हिडिओ मध्ये कळेल मी का बोललोय. नवीन लॉग येते. धप्पा दिला मी तुला पाठीमाग. भेटला नॉट स्क्रिप्टेड नाही, डायरेक्ट धप्पा भेटलाय. असं धबधून धबधून वाजवलं. तू कुठं गावाला चाललं? मी तिकडे पुढे बाय मॅक्स मध्ये पुढे होय. आम्ही डिजिटल मध्ये लागलेलो आहे. आम्ही खूप दिवसानंतर भेटलेला आहे. मी तुम्हाला सांगितलेलं मी चाललेलो होतो, मला पुढे अरे बापरे रोहन कुठे चाललेला. चांगला धप्पा दिला त्याला आम्ही. ले बाई धप्पा. तू पण सोडला ते? हा मी पण सोडलेला. झाला आईस. त्याला थांबा आता तुम्ही. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉग म्हणजे ज्याचं नाव आहे क्रिएटिव्ह RS ब्लॉग. तर आज आहे नवीन वर्ष म्हणजेच गुढीपाडवा. मराठी जो मराठी माणूस आहे त्यांच्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे. आजचा दिवस आहे गुढीपाडवा, म्हणजे नवीन दिवसाची सुरुवात आजची होती. जे मराठी महिने असतात चैत्र वैशाख, म्हणजे चैत्र महिन्यातला पहिला म्हणजे मराठी दिवस आहे आज गुढीपाडवा.
गुढीपाडवा साजरा का केला जातो की असं मानलं जातं की राम वनवासातून 14 वर्ष वनवास काढून आलते. तर जेव्हा रावणाला पराभव करून आलते तेव्हा त्यांनी हे त्यांचा आनंदाचा क्षण होता म्हणून ते गुढीपाडवा म्हणून साजरा करतात. तर आज नवीन वर्षाच्या तुम्हाला व तुमच्या फॅमिलीला नक्कीच शुभेच्छा देईल मी. तर तुम्हाला असंच ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच फॉलो करून ठेवा. असंच नवीन ब्लॉग आपण घेऊन येणार आहोत. तर तुम्हाला मी पाठीमागच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आपलं इंस्टाग्रामला पण आपण आयडी ओपन केलेली आहे. नक्कीच आपला इंस्टाला पण तुम्ही DM करू शकता आणि इंस्टाला लवकरात लवकर जाऊन तुम्ही फॉलो करून ठेवा आणि चॅनलला जादा सबस्क्राईब करून ठेवा. हा ब्लॉग बघण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि लवकरात लवकर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला आपल्या इंस्टाची ID देणार. तिथे जाऊन तुम्ही लवकरच फॉलो करून ठेवा आणि तुम्हाला काय क्वेरी असणार ते इंस्टाला DM करा. तर असे नवीन ब्लॉग बघा आणि तुम्हाला आनंद राहा आणि तुमच्या फॅमिलीसोबत तुम्ही टाइम स्पेंड करा. तर तुम्हाला व तुमच्या फॅमिलीला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा गुढीपाडव्याच्या. चला तर आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. तर भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये, नवीन जर्नीमध्ये. तर तुमचा मला थोडा सपोर्ट हवा आहे, तुम्ही थोडा सपोर्ट द्या. आपण नक्कीच चांगले ब्लॉग घेऊन येणार आहोत, तुम्हाला इम्प्रेस करणार. चला तर आता आपला ब्लॉग आपण इथंच एंड करू. भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.